पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीमध्ये जागांचा जर आपण विचार केला तर 30 ते 40 हजार प्लस जागा सध्याच्या कंडिशनला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये या ठिकाणी रिक्त आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, कोणताही ग्राउंड नाही, कोणतीही उंचीची अट नाही। डायरेक्ट आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि यामध्ये जे आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 29,000 रुपये प्लस महिना आपल्याला भेटणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे एक लक्षात ठेवा, सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये सिलेक्शन व्हायचे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्सेस आहे एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे एक लक्षात ठेवा। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कशा प्रकारे करावं लागणार आहे, काम कोणतं करावं लागणार आहे, याबद्दल पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज पडलेले आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांना कितीच्या रेशोमध्ये पर्सेंटेज पडलेले आहे 10वी मध्ये। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये 3 पद असणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक। तर या पदामध्ये काम कोणतं करावं लागणार आहे, ड्युटी कोणती करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगतो, त्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया सांगणार आहे। बघा सर्वात हायफाय पद कोणतं आहे तर ते या ठिकाणी बीपीएम, तर त्याला ब्रँच पोस्ट मास्टर सुद्धा म्हटलं जाते। तर यामध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलाईट डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। पगार आपल्याला 12,000 ते 29,000 रुपये प्लस महिना भेटणार आहे। त्यानंतर जे पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरचं पद आहे, यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कोणती करावं लागणार आहे तर बघा तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजना आहे तर घरी घरी जाऊन प्रचार प्रसार आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। पगार भेटणार आहे 10,000 ते 25,000च्या आसपास। ठीक आहे, त्यानंतर डाकसेवकचं पद आहे, डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर डाकसेवकमध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम आपल्याला करावं लागणार आहे। तर तुम्ही म्हणसाल की छटाईचं काम कशा प्रकारे, तर बघा एखादं जर पार्सल आलं, एक लक्षात ठेवा, आपण एखादा तुम्ही समजून जाता कोणत्या गावातले तुम्ही पार्सल बोलावलं एखाद्या जिल्ह्यातून म्हणा किंवा एखाद्या कोणत्या दुसऱ्या राज्यातून, तर ते पार्सल पहिले रेल्वे स्टेशनवर येते आणि रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर आपल्या गावातला जो काही पोस्टमन आहे तर तो जे विद्यार्थी म्हणून रेल्वे स्टेशनवर पार्सल आणायला जाते त्याला छटाईचं काम म्हटलं जाते आणि तिथून पार्सल तो आणतो ना आपल्या घरापर्यंत या ठिकाणी पोहोचून देतो। हे काही कर्तव्य त्यांच्या राहते, हे काही काम त्या ठिकाणी त्यांना राहते एक लक्षात ठेवा। आणि डाकसेवकमध्ये जो पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। ठीक आहे, प्रकारे आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं अशा प्रकारे यामध्ये ड्युटी करावं लागणार आहे। तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे लक्षात ठेवा। ठीक आहे, कारण की यामध्ये जास्त जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये तर जे हे आहे पोस्ट ऑफिस आहे विद्यार्थी मित्रांनो सकाळी या ठिकाणी 10 वाजता उघडते आणि 2 वाजता बंद या ठिकाणी होऊन जाते। तर एकदम शाही ड्युटी एक लक्षात ठेवा, जास्त काम नाही करावं लागत। तुम्ही एखाद्या खेड्यापाड्यातले असाल तर तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पाहिजे बसलेच राहते कर्मचारी एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जास्त चांगली ही जे विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर यामध्ये पात्रदार आपण पाहिलं तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। ठीक आहे, आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये राहते, म्हणजे 18 ते 40 वर्षापर्यंत आपण फॉर्म भरू शकता। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे।
एवढं काही वयोमर्यादा जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखच्या या ठिकाणी यामध्ये राहते लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी राहते पुरुष उमेदवारांना फक्त, ठीक आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल तर 1 रुपये फी नसते। आणि जे काही PWD आहे म्हणजे दिव्यांगजन आहे, जे काही दिव्यांगजन आहे PWD तर त्यांना सुद्धा 1 रुपये सुद्धा फी राहत नाही। आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातल्या महिला उमेदवार असाल SC/ST OBC WSNT VJ ओपन SBC SCBC कोणती कॅटेगरी तर 1 रुपये सुद्धा फी यामध्ये द्यावं लागत नाही, एक लक्षात ठेवा। फॉर्म भरण्यासाठी फ्रीमध्ये राहते। आणि मेन म्हणजे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखच्या आता वॅकन्सी निघणार आहे तर मोबाईलमधूनच फॉर्म भरता, एक लक्षात ठेवा। कारण की आपल्याला स्वतःला सुद्धा फॉर्म भरता येते। यूट्यूबवर काही ढेर सारे व्हिडिओ पडले राहते की फॉर्म कशा प्रकारे भरायचा, तर व्हिडिओ पाहून घ्या आता यूट्यूबवरता आणि व्हिडिओ पाहू आपण या ठिकाणी फॉर्म भरून टाकायचा, लक्षात ठेवा, ठीक आहे। म्हणजे सायबर कॅफेमध्ये गेले तर सायबर कॅफेवाला 200 रुपये घेतो, 100 रुपये घेतो असं सांगते, पण 5-10 मिनिटाचं ते काम राहते, एक लक्षात ठेवा। एकदम नॉर्मली फॉर्म आहे, एकदम इझी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची नवीन भरती कधीपर्यंत निघत आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि बघा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखमध्ये सिलेक्शन व्हायची जास्त चान्सेस आहे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुख भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, कोणताही ग्राउंड नाही, कोणत्याही उंचीची या ठिकाणी अट नाही। तुम्हाला जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर या भरतीमध्ये तुम्हाला कोणत्याही पेपर नाही द्यावं लागत, कोणत्याही मुलाखत नाही, कोणत्याही ग्राउंड नाही द्यावं लागत, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होऊन जाते। आयती नोकरी सुद्धा याला म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। आयती नोकरी एक लक्षात ठेवा, फक्त आपल्याला फॉर्म भरून द्यावं लागते, फॉर्म भरल्यानंतर डायरेक्ट सरकारी नोकरी आपल्याला भेटून जाते, अशी कंडिशन या भरतीची आहे, एक लक्षात ठेवा। तर पेपर यामध्ये नसते, डायरेक्ट सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर, ठीक आहे। तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया आणि याच्या अगोदर तो कडावा हा कमी सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची ही नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची भरती कधी येणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। याच्या अगोदर मागच्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आलं होतं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखचं की वर्षातून 2 वेळा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची भरती निघणार आहे आणि त्याला जे नाव देण्यात येणार आहे तर पहा या ठिकाणी शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 हे नाव या ठिकाणी देण्यात आलं आहे। शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2, शेड्यूल 1 जानेवारी महिना आणि शेड्यूल 2 जून महिना असं जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजे वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघणार आहे, एक जानेवारी महिन्यामध्ये आणि एक जून महिन्याच्या नंतर, ठीक आहे। तर वर्षातून 2 वेळा भरत्या निघणार आहे, तर असे त्यांनी त्या पत्रकमध्ये सांगितलं होतं वर्षातून 2 वेळा भरती निघणार आहे। आता पहिली वर्षातून 2026ला जानेवारी महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची भरती निघाली होती 28,000 जागांसाठी। ती भरती सध्याच्या कंडिशनला चालूच आहे, 4 लिस्ट लागल्या आणि 5वी लिस्ट लागायची, अजून 4 लिस्ट लागून या ठिकाणी 1.5 महिना या ठिकाणी झालेला आहे आणि 5वी लिस्ट या ठिकाणी लवकरच लागणार आहे। आणि 5वी लिस्ट जवळपास या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लवकरच लागणार आहे, एक लक्षात ठेवा 5वी लिस्ट। आणि 5वी लिस्ट लागल्यानंतर जवळपास या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट महिन्यापर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची नवीन भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जे नवीन भरती निघणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुख ऑगस्ट महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सुखची या ठिकाणी भरती निघणार आहे, एक लक्षात ठेवा। तर संयम आपल्याला ठेवायचा, ऑगस्ट महिन्यापर्यंत नवीन भरती निघणार आहे जवळपास 30 ते 40,000 जागांसाठी। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।